नागपूरमध्ये आज ओबीसी महामोर्चाचं आयोजन 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याची मागणी वडेट्टीवारांच्या नेतृत्वात ओबीसी बांधव एकवटणार। जालन्यामध्ये धनगर समाजाची आज राज्यस्तरीय बैठकीमध्ये आंदोलनाची पुढची दिशा ठरणार। बैठकीनंतर दीपक बोराडेंची पत्रकार परिषद। माणिकराव कोकाटे रमी प्रकरणात नवा ट्विस्ट। नाशिक कोर्टाकडून मुंबई पोलिसांना आमदार रोहित पवारांच्या चौकशीचे आदेश। त्या व्हिडिओबाबत खुलासा करावा लागणार। अजितदादांकडून पुन्हा एकदा रोहित पवारांची पाठराखण। कुणासोबत फोटो आला म्हणजे लगेच दोषी होत नाही। सचिन घायवळ सोबतच्या रोहित पवारांच्या फोटोवर प्रतिक्रिया। निवडणुकीत आम्ही काहीतरी आश्वासनं देतो, लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय। मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वादग्रस्त विधान। राज्यात शेतकरी आर्थिक संकटात असताना क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे परदेश दौऱ्यावर। कोकाटेंच्या परदेश दौऱ्याचा खर्च क्रीडा संकुलाच्या निधीतून। दौऱ्याच्या वेळेवर आणि नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित। कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको। उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी आक्रमक। मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला जाण्याची शक्यता। रविवारी फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याची शक्यता। भाजप केंद्रीय निवडणूक समितीची रविवारी बैठक। लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा निधी आजपासून मिळणार। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची एक्सवर पोस्ट। 2 महिन्यामध्ये eKYC प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन। आणि 2 दिवसात राज्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार। आठवडाभरात मान्सून संपूर्ण राज्यातून माघार घेण्याची शक्यता। शक्ती चक्रीवादळामुळे रखडला होता परतीचा प्रवास।